साखर आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या भावनांचा जो उद्रेक झाला तो दुर्दैवी होता। त्याचा आम्ही समर्थन करू शकत नाही, पण जबाबदारीही नाकारू शकत नाही, कारण मी स्वतः इथं असताना या घटना घडल्या। त्यामुळे पोलिसांना मी सांगितलंय की शेतकऱ्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले तेच माझ्यावरही दाखल करा। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी अनेक वेळा भेटलो, सहकार मंत्र्यांना अनेक वेळा भेटलो, केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटलो, पंतप्रधानांना भेटलो। साखर उद्योगाला थोडीफार मदत करण्याची आवश्यकता आहे। काही धोरणात्मक बाबीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारनं मदत करायची आवश्यकता आहे, राज्य सरकारनं मदत करायची आवश्यकता आहे। कारण आमचा वाद जरी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाशी असला तर साखर उद्योगाशी आमचा वाद असायचं काही कारण नाही। साखर उद्योग टिकलाच पाहिजे, त्याशिवाय ऊस उत्पादकांना न्याय मिळणार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे। आश्वासनाशिवाय काही आम्ही शेतकऱ्यांच्या पदरात पडलंच नाही। आणि मग केवळ रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यानंतर मगच सरकारचे डोळे उघडतात का अशा प्रकारचा प्रश्न माझ्याही मनामध्ये निर्माण व्हायला लागला। तरी सुद्धा संयमानं आम्ही 2-2.5 महिने वाट बघितली। येत्या 26 जानेवारीला ऊस पट्ट्यामध्ये सरकारचे पालकमंत्री ज्या त्या जिल्ह्यात जातील त्या ठिकाणी शेतकरी घेराव घालून त्यांना पालकमंत्र्यांना विचारतील की आमच्या एफआरपीचे पैसे वसूल करून देण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केली। 26 जानेवारीपर्यंत जर का या साखर कारखानदारांच्याकडून पैसे वसूल करण्याच्या संदर्भात ठोस कारवाई झाली नाही, शेतकऱ्याला पैसे नाही मिळाले, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमचे शेतकरी पालकमंत्र्यांना घेराव घालतील आणि 2 फेब्रुवारीला पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर येणार आहे। त्यानंतर मात्र शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय पुन्हा सोडणार नाही।